हे जे ॲडमिनिस्ट्रेशन भारताचं किंवा संपूर्ण लोकशाहीचं आहे, ते चालवतात ते IAS, IPS अधिकारी. बरोबर. कुठल्याही राजकारण्याच्या स्वतःच्या सहीने कुठलीही ऑर्डर निघत नाही. ती ऑर्डर निघते हे IAS, IPSच्या सहीनेच निघते. म्हणून त्याने एवढं संरक्षण दिलं की ते राजकारण्याला सुद्धा नाही म्हणू शकतील. जर काही चुकीचं असेल तर त्यांना काढणं सोपं नाही, ते फार राष्ट्रपतींपर्यंत प्रकरण जातं. मग हे ते करत का नाहीत? तर जे लोकशाहीचे जे 4 खांब आहेत त्यांनी एकमेकावर अंकुश ठेवायचा. त्यांनी म्हणून त्यांना संरक्षण दिलंय प्रत्येक याच्यामध्ये. ज्युडिशियरीला संरक्षण आहे, पत्रकारांना संरक्षण आहे, ॲडमिनिस्ट्रेशनला एक्झिक्युटिव्हला संरक्षण आहे, राजकारण्यांना संरक्षण आहे, प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा बघून. त्या संरक्षणाचा गैरफायदा घेऊन सगळ्या यंत्रणा एकत्र झाल्या, एकमेकाशी संगनमत केलं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणजे पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पटेल असं देतो. प्रत्येक वेळेला भ्रष्टाचार झाला की आपण राजकारण्याकडे बोट दाखवतो, मंत्री अमुक तमुक बोट दाखवतो. आता महाराष्ट्रातल्या बहुतेक महापालिकांमध्ये गेले 3-4 वर्ष राजकारणी नाही, ते ॲडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे सगळं IASच्या हातात आहे. प्रमाण भ्रष्टाचाराचं दुपटीपेक्षा जास्त वाढलंय. मग खरे भ्रष्टाचारी कोण? आणि राजकारणी भ्रष्टाचारी का होतात? तर हे त्यांना संगनमत करतात म्हणून. बरोबर. त्यांना प्रचंड संरक्षण आहे IAS अधिकाऱ्यांना. पण राजकारण्यांना तसं बघितलं तर मग लगेच लोकांच्या समोर जावं लागतं. दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. हे एकदा नोकरीत चिकटली की आयुष्यभर असतात. त्याच्यामुळे यांच्यावर जास्त नजर ठेवणे गरजेचं आहे. कारण हे जर नीट वागले त्यांना प्रचंड संरक्षण आहे, अमाप संरक्षण आहे. फक्त एक बरं झालं म्हणजे त्याचं क्रेडिट मी घ्यावं की नाही मला कळत नाही, परंतु गेल्या काही वर्षात मी सुरुवात केल्यापासून लोक IAS अधिकाऱ्यांबद्दल बोलू लागले. बरोबर. म्हणजे पूर्वी त्यांना कसं बोलायचं, ते एवढी मोठी परीक्षा पास देऊन आले वगैरे, सगळं जो त्याच्या भोवतीचं हे कवच कुंडल होती ती आता गळून पडल्यासारखी अवस्था आहे. आता लोक उठून सरळ आरोप करायला सुरुवात करतात.